समाचार अब तक, सत्य का साथ। वर्धा येथे सद्भावना भवन मध्ये काँग्रेसची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना अमर काळे यांनी सांगितले की मला भाजपची सुद्धा ऑफर आली होती तरी मी ती घेतली नाहीये। मी त्यांचे नाव नाही सांगत असे उद्गार वर्धा येथील राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व इंडिया गठबंधनचे उमेदवार अमर काळे यांनी सद्भावना भवन येथे कार्यकर्त्यांशी आपली उमेदवारी लोकसभेला का यावर संबोधित करताना सांगितले। बरेच जण म्हणतात की तुम्ही स्वतः का नाही जास्त पाठपुरावा केला पाहिजे याच्याकरता तिकीट करता। माझा विषय पार्टीने आदेश केला असता, माझी फायनान्शियल पोझिशन जरी नसली, माझी आर्थिक परिस्थिती नसली तरी सुद्धा मी पार्टी करता तयार होतो हे मी वरिष्ठांना सांगितलं होतं। परंतु आता राज्य पातळीवर काही विचारणा झाली नाही, कोणी काही सांगितलं नाही, कोणी काही बोललं नाही आणि नंतर ही सीट आम्हाला असं आणि अपेक्षितच नव्हतं की वर्धा जिल्हा असा दाना दिला जाईल, दाना दिला जाईल असं वाटलं सुद्धा नाही। कारण की सेवाग्राम पवनार आहे जिल्ह्यातले, देशातले आपले मोठे नेते जेव्हा येतात तर सेवाग्रामला जातात, पहिले पवनारला जातात। त्यामुळे हा मतदारसंघ असा दिला जाईल हा स्वप्नात सुद्धा विचार आला नाही। परंतु जे झालं ते आता घडलेलं आहे आणि अशा ह्याच्यामध्ये 17 तारखेला आता ही उमेदवारीचा विषय असा आहे की म्हणजे मी ईश्वराची शपथ घेऊन सांगतो, मी गेलो होतो 17 तारखेच्या न्याय यात्रेच्या सभेकरता मुंबईला। 17 तारखेला राहुल गांधींची सभा होती न्याय यात्रेची, समारोप सभा शिवाजी पार्कला। त्या शिवाजी पार्कच्या सभेकरता मी फक्त मुंबईला गेलो होतो आणि मुंबईला गेल्यानंतर ती सभा अटेंड केली। रात्री 10 वाजेपर्यंत सभा झाली। दुसऱ्या दिवशी 18 तारखेला निघायचं होतं। 18 तारखेला चारुताई मला 17 तारखेला चारुताई तिथं भेटल्या सभेमध्ये आणि सभेमध्ये भेटल्यानंतर त्या मला बोलल्या की उद्या आपले वरिष्ठ नेत्यांची बैठक आहे मुंबईला विधान भवनामध्ये, तर आपण एक शेवटचा प्रयत्न म्हणून की हा जिल्हा काँग्रेसकडेच राहायला पाहिजे याच्याकरता आपण एका शेवटचा प्रयत्न करू असं ताईंनी मला 17 तारखेला शिवाजी पार्कवर सांगितलं। ताईंच्या बोलण्यामुळे ठीक आहे, नाही तर मी सगळ्याचा काही दिवस वापस यायचा विचार करू। ताईंनी बोललं की एकदा आपण भेटू घेऊ, शेवटचा प्रयत्न करू। म्हटलं ताई ठीक आहे। ताईंच्या बोलण्यावर मी थांबलो आणि विधान भवनामध्ये जाऊन नानाभाऊ पटोले, पृथ्वीराज बाबा चव्हाण, विजयजी वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात जे आपले महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत यांना आग्रही मागणी केली की साहेब काहीतरी करा, होत असेल तर मतदारसंघ एक्सचेंज करा आणि एक्सचेंज करून वर्धा काँग्रेसकडे ठेवा। परंतु त्यांनी सांगितलं आता काही शक्यता नाही, आता कुठेही बोलणी होऊ शकत नाही, आपण कुठलाच मतदारसंघ त्यांना एक्सचेंज करून देऊ शकत नाही। त्यामुळे आता मतदारसंघ गेलाय आणि तुम्ही पुन्हा तो विषय काय आता काढू नका हे त्यांनी सांगितलं। ते सांगितल्यानंतर मी संध्याकाळी आर्मी बुकिंग करता तिकीट करता हे केलं फ्लाईटच्या, तितक्यात मला जितेंद्र आव्हाडचा फोन आला आणि जितेंद्र आव्हाड मला बोलले की अमर, वर्धा लोकसभा आमच्या मतदारसंघ आम्हाला भेटलाय, आमची सर्वांची इच्छा आहे की तुम्ही त्या चिन्हावर लढा। गेलो कशासाठी होतो? काँग्रेसच्या सभेकडे। जितेंद्र आव्हाडांचा फोन आला, ते बोलले आपण एकदा जयंत पाटलांना भेटून घेऊ। त्यांनी माझी जयंत पाटलांसोबत भेट करून दिली। जयंत पाटील बोलले की एकदा आपण पवार साहेबांना भेटून घेऊ। पवार साहेबांसोबत दुसऱ्या दिवशी सकाळी माझी त्यांनी भेट करून दिली आणि त्यांनी सांगितलं की सर्वेमध्ये आम्ही जे बघितले त्या सर्वेमध्ये तुमचं नाव टॉपवर आहे आणि माझी आमची अशी मागणी आहे, आमची अशी अपेक्षा आहे की इच्छा आहे की आपण राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवा। मी त्यांना सांगितलं की सत्तेमध्ये आपल्याला शब्द देऊ शकत नाही, हा फार मोठा निर्णय आहे। जोपर्यंत माझ्यातल्या काँग्रेसच्या सर्व कार्यावर बोलून जोपर्यंत मी त्यांची भूमिका स्पष्ट करून घेत नाही तोपर्यंत मी तुम्हाला होकार देत नाही। पवार साहेबांना मी बोललो की साहेब मला 3 ते 4 दिवसात आपण वेळ द्या, सर्वांसोबत मी चर्चा करतो, चर्चा करून तुम्हाला निर्णय देतो। पवार साहेब बोले 4 नाही, हरकत नाही, 4 दिवस थांबू, परंतु पॉझिटिव्ह निर्णय द्या। त्याच्यानंतर मी संपूर्ण मतदारसंघामध्ये तिथून मुंबईवरून फोन केले। पहिल्या दिवशी मी फोन केले जवळपास 15 ते